शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शास्तीमध्ये 100% सवलत देऊनही थकबाकीदार कर भरत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक पावित्र्य घेत कारवाई सुरू केली आहे। मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या सुमारे 22 लाखांच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेने 8 मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। एक गोडाऊन व 9 गाळे सील करत 9 नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत। घर बंद करून गावाकडे गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने रोकड असा 23,000चा ऐवज चोरून नेला आहे। पाईपलाईन रस्त्यावरील भारत गॅस गोडाऊन समोर बरबडे वस्तीवर ही घटना घडली आहे। या प्रकरणी तुषार मोहन सापते यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या कुटुंबासह शेतीच्या कामासाठी केळसागवी येथे गेले होते। त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा कुलूप लावून बंद केला होता। दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 8:30 वाजता फिर्यादी यांचे चुलत भाऊ गौतम रावसाहेब सापते यांनी फोन करून त्यांना माहिती दिली की घराचा दरवाजा कडेकोंडा लावलेला असला तरी दरवाजा उघडा आहे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडले आहेत। ही माहिती मिळताच फिर्यादी व त्यांची आई मंगल सापते तातडीने सकाळी 10:30 वाजता राहत्या घरी पोहोचल्या। त्यानंतर घरफोडीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला। भिंगार उपनगरातील यशवंतनगर डेअरी फार्म जवळ एका व्यक्तीला हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली आहे व जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। रोहिदास मुरलीधर साबळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खंडू पांडुरंग दिवटे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला। बदनामीकारक विधान केल्याने फिर्यादी खंडू दिवटे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करत लाकडी हॉकी स्टिकने डोक्यात व पायावर मारहाण केली। या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले आहे व पोलीस अधिक तपास करत आहेत। दारूच्या नशेत घरासमोरील विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शेंडी शिवारात घडली आहे। संजय रामभाऊ वाघ असे मयत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संजय वाघ हे दारूच्या नशेत असताना घरासमोरील विहिरीत पडले। त्यांना विहिरीतून बाहेर काढून त्यांचा भाऊ सुभाष वाघ यांनी त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत। 2 विवाहितांचा छळ केल्याच्या आरोपावरून त्यांच्या सासरच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। भरोसा सेलकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर पीडितांनी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या आहेत। अहिल्यानगर शहरात राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती विशाल विजय सुराणा, सासरे विजय दलितचंदजी सुराणा, सासू पुष्पा विजय सुराणा, दीर गिरीश विजय सुराणा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।